हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो अर्णव, ईश्वरी, शिर्के आणि तारा आता हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन पोहोचलेले असतात. त्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं. अर्णव, ईश्वरी आतमध्ये जाणार असतात तर बाहेर शिर्के आणि तारा थांबलेले असतात. शिर्के आणि तारा जेव्हा थांबतात ना तेव्हा आता त्यांना काही सूचना देतो. आम्ही आतमध्ये जातोय. शिर्के, तुम्हाला फोन केला, गरज लागली तर आतमध्ये या. इकडे आता तो डॉक्टर जो आहे तो राकेशला म्हणत असतो की माझ्या पैशांचा बंदोबस्त तू लवकरात लवकर कर, आणि जर तसा नाही केलास ना तर मलाही मग करता येईल तुझा बंदोबस्त. तेवढ्यातच आता ईश्वरी आणि अर्णव त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचतात. जेव्हा त्याच्या कॅबिनमध्ये पोहोचतात ना तेव्हा त्या दोघांनाही बघून आता तो थोडा घाबरलेला असतो. त्याच वेळेला बोला, अर्णव साहेब, तुमचं आमच्याकडे कायम काम, असंही डॉक्टर म्हणतात. तेव्हा डॉक्टरांना अर्णव म्हणत असतो, खरं तर ना माझे जीजू म्हणजेच राकेश भोसले यांचं खरं तर तुमच्याकडेच ऑपरेशन झालं, त्यांची मेमरी लॉस झाली होती हे तुम्हालाही माहिती आहे, पण जरा त्याचविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजेच बघा, त्यांची जरी मेमरी लॉस झालेली असली तरीसुद्धा आता त्यांची मेमरी पुन्हा आलेली आहे, आणि त्यामुळेच ना आम्हाला थोडं तुमच्याशी त्याच विषयावर बोलायचं होतं. आता त्यांची मेमरी परत आली. हो, त्यांची मेमरी परत आलेली आहे. तुम्हाला माहीत नसेल म्हणून आम्ही सांगितलं, पण आता त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांना जो काही अपघात झाला आहे त्यांचा तो सगळा तुम्ही घडवून आणला आहे, असंही त्यांनी सांगितले. हेही आता म्हटलं जातं. एवढं सगळं जेव्हा आता बोललं जातं ना तेव्हा मात्र आता तो डॉक्टर जो आहे तो आता बोलत असतो की तुम्हाला नाही कळणार, थांबा, आणि असं बोलून त्याच्या हातात शस्त्र असतं आणि त्या शस्त्रानेच तो आता वार करणार असतो अर्णववर. पण अर्णव आधी सावध असतो, त्यामुळे अर्णवने लगेच शिर्केंना फोन करून बोलावून घेतलेलं असतं, आणि त्यानंतर शिर्के जे आहेत ते त्याला चांगल्याच मानगुटीला धरतात आणि त्या डॉक्टरला घेऊन जातात. तेच आता अर्णव आणि ईश्वरीसुद्धा त्याचा पाठलाग करतात, कारण या डॉक्टरकडनंच आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे या डॉक्टरवर चांगलाच कडक बंदोबस्त ठेवायला हवा असा देखील विचार ना आता त्यांचा सुरू असतो. दुसरीकडे वल्लरी जी आहे ती आता रूममध्ये आलेली असते. रूममध्ये आल्यानंतर तिची नजर इकडे तिकडे फिरत असते. तिला आता लक्षात येत असतं की आपण ना काहीतरी करायला हवं, कारण या माणसावर विश्वास ठेवून चालणार नाही, आणि म्हणूनच ती गेलेली असते बघायला की राकेश कुठे आहे. पण राकेश तिला कुठेही सापडत नाही. राकेश तिला रूममध्ये कुठेही न भेटल्यामुळेच ना आता मात्र तिला कळत नसतं की काय करावं ते. इकडे तिकडे ती बघत राहते. तेच आता अंजली तिथे आलेली असते आणि अंजली म्हणते की काय झालं आहे नेमकं, तुम्ही कसे काय इथे अचानक, काय झाले मामी, काही घडलं आहे का, सांग ना तसं काही असेल तर. त्याच वेळेला हो सांगते ना, खरं तर ना माझं काम जावे बापूंकडे होतं, त्यांच्याशीच थोडं बोलायचं होतं. म्हणजे तुला मला सांगायचं नाही आहे का काय ते? नाही, मला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे. त्यावर अंजलीला टेन्शन येतं. अंजली विचारते की काय झालं आहे. त्यावर आता तू कुठे गेले त्यावे बापू ते तर सांग. खरं तर ना ते एवढा वेळ इथेच होते, पण काही जुन्या गोष्टी फाईल्स ज्या होत्या त्या त्यांना सगळं काही जाळून टाकायचं होतं. ते म्हणाले उगाच कशाला रद्दी ठेवायची, म्हणूनच मग त्यांनी ना रद्दीवाल्याला बोलवून त्याच्याकडे सुद्धा ते सामान पुरवून दिलं, असंही देखील आता सांगण्यात येतं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता अंजली विचारत असते, नेमकं काय झालं आहे, तू मला सांगू शकतेस का? तू जर मला सांगितलं नाही तर कसं होणार आहे, हेही आता ती बोलत असते. तेव्हाच ना, अगं हो मला माहिती आहे तुला त्या सगळ्याचा त्रास होतोय, तुलासुद्धा जाणून घ्यायचं आहे, या गोष्टी कळतायत ग मला, पण थोडा धीर धर. काय आहे ना, खरं तर मला प्लॅनिंग करायचं होतं ग तुझ्या वाढदिवसाचं, पण तेच सगळं तू फ्लॉप करायला बसलीस बघिते, असंही आता बोललं जातं. इकडे डॉक्टरला चांगलंच खुर्चीला बांधून ठेवलं जातं. तो डॉक्टर मात्र आता विनंती करत म्हणत असतो की मला सोडा ना, सोडा. पण आता अर्णव म्हणतो की तुला सोडणार नाही, कारण जोपर्यंत तू सगळं खरं सांगत नाही ना तोपर्यंत तुझी हीच वेळ आहे, तुला आता इथेच राहावं लागणार आहे, कारण जोपर्यंत सत्य तुझ्या तोंडून ऐकत नाही तोपर्यंत तुझी सुटका काही इथून नाही, असंही त्याला आता सांगितलं जातं. तेव्हाच ना तो आता घाबरलेला असतो, कारण अर्णव आणि ईश्वरीने आपल्याला त्यांच्या कडक बंदोबस्तात ठेवलेलं आहे ही गोष्ट आता त्याला कळलेली असते. दुसरीकडे आता वल्लरीचा जीव नुसता वर खाली होत असतो. तिला आता कळत नसतं की काय करावं ते. त्यामुळेच आता तिला राकेश तर भेटलेला नसतो. मग
राकेशने या सगळ्या काही गोष्टी जाळून टाकल्यात। याचा अर्थ राकेशने सगळं काही नष्ट करायला बघतोय जुन्या आठवणी। मग तो जर इथून पळून गेला तर काय करायचं? मग मला ते 25 कोटीही भेटणार नाहीत, कारण तिला ना आता चांगलेच कानावर ते शब्द पडत असतात, जे की आता सांगितलेले असतात इथे असणाऱ्या अंजलीने काय म्हटलेलं असतं की ते ना जरा सगळं सामान बाहेरचं विकून टाकायला गेले आहेत। मग इकडे असणारी वल्लरी विचार करते की काहीतरी नक्कीच गडबड आहे। मग नक्की नेमकी काय गडबड असेल असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो। वल्लरी विचार करते की नाही, आता काही झालं तरी मला जावं लागणार आहे आणि तिथे जाऊन मला बघावं लागणार आहे की नेमकं काय आणि कुठे ठेवलंय ते। मग आता ती तिकडनं जाते। तेच आता इकडे ईश्वरी आणि अर्णवने ताराला सांगितलेलं असतं की त्या राकेशला मॅनेज करायचं, पण तेवढ्यातच ना ताराच्या फोनवर राकेशचा कॉलही आलेला असतो। ताराला आता ईश्वरी सांगत असते की फोन उचल आणि स्पीकरवर टाक, तर तारा आता फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते। तेच ताराला आता राकेश म्हणत असतो की अगं डार्लिंग, तुझी तर आज खूप जास्त आठवण येत आहे। मग तेव्हाच ना ती मुद्दामून तारा म्हणत असते की सर, तुम्हाला माझी इतकी आठवण येते तर आज ऑफिसला यायचं होतं ना, मग आपली भेटही झाली असती। उगाच ना तीही लाडीगोडी लावून त्याच्याशी बोलत असते। जेव्हा ती असं बोलते ना तेव्हा राकेश म्हणतो की हो, पण माझं नाही काम होतं, ते कामही तुला करायचं आहे। माझी मलेशियाची तिकीट काढ उद्यासाठी। त्यावर आता तारा विचारते की सर, हे सगळं मीच करू का हँडल, का दुसरं कोणत्या तरी स्टाफ मेंबरला सांगू? नाही, हे तुलाच करायचं आहे आणि आपल्या दोघांमध्येही पर्सनल राहील। मी मलेशियाची मला तिकीट बुक करून दे, मी काय लवकरच येईन आणि थोडं माझं लोनचंही काम झालं नाही आहे, तेच काम मी करतोय, असंही आता राकेश जो आहे तो बोलत असतो। तेव्हाच तारा म्हणते की चालेल सर, मी तिकीट बुक करून घेते। मग तर झालं। मग इकडे आता राकेशने मलेशियाला जायचं हे ठरवलेलं असतं, कारण त्याला लवकरात लवकर तिकडनं बाहेर पडायचं असतं, पळ काढायचा असतो आणि यासाठी त्याने आता सगळा पैसा वगैरे घेऊन मलेशियाला जायचा निर्णय घेतलेला असतो, जेणेकरून या लोकांचा आणि त्याचा संबंध येणार नाही आणि त्याला कोणीही कुठेही शोधूही शकणार नाही। यासाठी त्याने कडक बंदोबस्त केलेला असतो। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्णव आणि ईश्वरीला कळतं की हा मलेशियाला जात आहे। ईश्वरी आता म्हणत असते की बघितलं का, मी तुम्हाला सांगते ना, हा माणूस आता मलेशियाला जातोय, याचा अर्थ तुम्हाला कळतंय का? म्हणजेच ना मला असं वाटतं की हा सगळा काही बोजा बिस्तरा गुंडाळून इकडनं कायमचा चाललेला आहे। म्हणजेच 50 कोटीचं कर्ज करायचं, त्या पैशांवर उड्या मारायच्या, ऐशोआरामात जगायचं, हेच ह्याचा मोठो आहे, असंही आता ईश्वरी अर्णवला सांगत असते। पण अर्णवही आता म्हणत असतो की तू काळजी करू नकोस। आता या वेळेला हा माणूस आपल्या तावडीतून सुटत नसतो। तेच इकडे राकेशला तर खूप भारी वाटत असतं, कारण आता तो सगळा पैसा वगैरे घेऊन कायमचा मलेशियाला जाणार आहे। त्याला आता इथल्या या सगळ्याचा कंटाळा आलेला असतो। तेच दुसरीकडे मात्र आता अर्णव ईश्वरी प्लॅनिंग करत असतात, सोबत ताराची सुद्धा साथ असते। वल्लरी आता त्या ठिकाणी जाऊन पोचलेली असते, जिथे आता सगळ्या काही फाईल्स वगैरे जे आहेत ना जुन्या घोटाळ्यांच्या, त्या सगळ्या फाईल्सना या राकेशने चाळून टाकलेले असतात, जेणेकरून पुरावेसुद्धा सगळे काही नष्ट व्हायला हवेत, हाच त्यामागचा त्याचा उद्दिष्ट असतो। तेच आता हे सगळं होत असताना इकडे वल्लरीच्या हाती नेमकी एक फाईल सापडते, ज्यामध्ये खूप मोठा घोटाळा घालून ठेवलेला असतो आणि ती जेव्हा फाईल सापडते ना तेव्हा ती म्हणत असते की वा, सात्विक फॅशनची ही फाईल आहे, आता ही फाईलच नक्कीच काहीतरी करू शकते। मग आता तिने ती फाईल मिळवलेली असते आणि तिकडनं ती जायला निघते। दुसरीकडे ती रूममध्ये येते। रूममध्ये आल्यानंतर ती म्हणते की हा माणूस खरंच पळून गेला, म्हणजे ह्याला 25 कोटीही मला द्यायला लागले नाहीत आणि वर्ण ना ह्याने मला ब्लॅकमेलही केले, माझ्याबरोबरचा उदयकांचा तो व्हिडिओ, आणि त्यामुळेच तर मला हे सगळं काही त्याचं ऐकून घ्यावं लागलं। पण या माणसाला ना मी बिलकुलही सोडणार नाही आहे। हा माणूस ना इतका नालायक असेल ना तर ह्याला मी माझ्या पद्धतीनेच धडा शिकवणार, असंही वल्लरीच्या डोक्यामध्ये आता सुरू असतं। वल्लरी विचार करते की जर मला 25 कोटी भेटत नसतील तर ह्याची तर वाट तर मी लावणारच, हाही विचार तिच्या माइंडसेटमध्ये फिक्स असतो। त्यातच आता मामा तिथे आलेले असतात आणि मामाला लागलेली असते भूक, म्हणून मामा आता वल्लरीला म्हणत असतात की वल्लरी, अगं मला भूक लागली आहे गं, मला जरा जेवण वाढतेस का? त्यातच वल्लरीच्या डोक्यात ऑलरेडी विचार सुरू असतात। त्यात आता मामाने मागितलेलं असतं जेवण। वल्लरीचं टाळकं सटकतं। वल्लरी म्हणत असते की काय हो सारखं सारखं भूक भूक भूक, एवढीच भूक लागली असेल ना, जा त्या ईश्वरीला सांगा वाढायला, नाहीतर मीच सांगते थांबा, आणि असं बोलून ती रूमच्या बाहेर पडते।
करते. इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण जे आहेत ना ते बोलत असतात. त्यातच अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की बघ, मला ना आता सगळ्या काही गोष्टी नीट होतील असं वाटतंय, तू उगाच ना टेन्शन घेऊ नकोस, असं बोलून अर्णव ईश्वरीला सावरत असतो. पण ईश्वरी म्हणते की बघितलंत ना, त्यांनी एवढा मोठा घोळ घातलाय 50 कोटींचा. मग दुसरीकडे ईश्वरी आता गणूबाप्पाच्या समोर उभी असते. गणूबाप्पाजवळ हात जोडून ती उभी असते. बाप्पाला ती विनवणी करत म्हणत असते की बाप्पा, या वेळेला तरी आम्हाला या सगळ्यामध्ये यश दे, कारण आम्हाला असं वाटतंय ना की हे सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं. गणूबाप्पा, तुला तर माहिती आहे या माणसाने आम्हाला किती फसवले, या माणसामुळे आम्हाला किती काय काय सहन करावं लागले, पण आता या माणसाला एक्सपोज करायची वेळ आहे, त्यामुळे आमच्या पाठीशी उभा राहा. आम्हाला जे जे काही पुरावे लागतील त्या सगळ्यासाठी गणूबाप्पा आम्हाला साथ दे, असं देखील ईश्वरी आता बाप्पाच्या फोटोसमोर उभं राहून बोलत असते. त्याच वेळेला दुसरीकडे मात्र अर्णव ईश्वरीला शांत करत असतो. तो तिला म्हणत असतो की ईश्वरी, नको हायपर होऊ, नको हे करूस, काळजी करू नको, शांत हो. तर वल्लरी तेवढ्यातच तिथे आलेली असते आणि दाराआडून आता या दोघांचंही बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असते. आता अर्णव ईश्वरी बोलत असतात. अर्णव ईश्वरीला शांत करत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मी तुम्हाला सांगते ना की या सगळ्याच्या मागे ना राकेश सोबत ना अजून कोणीतरी नक्कीच असणार आहे, त्याशिवाय राकेश इतकं सगळं काही करू शकत नाही. हेही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणत असतो की जो कोणी व्यक्ती असेल ना या सगळ्याच्या मागे, त्याला तर मी सोडणार नाही आहे, त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षाच द्यायला हवी, असंही आता अर्णव बोलत असतो. इकडे खूपच जास्त आता घाबरायला मामीला झालेलं असतं, कारण मामीच तर त्याला सपोर्ट करत असते. उद्या जाऊन जर राकेशवर सगळं आलं तर आपलं काही खरं नाही, कारण आता या लोकांनी ठरवलं आहे की या राकेशला एक्सपोज करायचं तर ही लोकं काही करू शकतात. त्यामुळे आता मामीपुरती घाबरलेली असते. तेच आता शिर्केंचा कॉल आलेला असतो आणि शिर्केंचा जेव्हा कॉल येतो ना तेव्हा मात्र आता फोनवर अर्णव बोलू लागतो. अर्णवला शिर्के सांगत असतात की तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी सगळीकडे शोधायचा प्रयत्न केला, पण त्याने 50 कोटीचं लोन घेतलं आहे याच्याबद्दल कुठेही डिटेल्स सापडले नाही आहेत, त्यामुळेच थोडा प्रॉब्लेम येतोय. मग आता डॉक्टरसोबत केलेला घोटाळा मात्र सापडला आहे, तोच आम्ही आता समोर आणण्याचा प्रयत्न करूया, म्हणजेच त्या फाईल्स वगैरे मला सापडले आहेत असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या फाईल्स वगैरे सापडले आहे ते सांगितल्यानंतर अर्णव ईश्वरीला या सगळ्या काही गोष्टी बोलतो. मग ईश्वरी म्हणत असते की बघितलं का, 50 कोटीचा घोळ घातला आहे, पण त्यासाठी सुद्धा बरोबर तरतूद केली आहे, कारण पैसे घेतल्याशिवाय हा माणूस तर इथून बाहेर पडू शकत नाही. पण आता तर त्याने हा देशही सोडून जायचा निर्णय घेतला आहे, असंही आता इथे ईश्वरी बोलत असते. वल्लरीच्या कानावर हे सगळं ऐकू येतं. मग वल्लरी विचार करते की या 25 कोटींनी माझं काय होणार आहे. तसंही मी माझ्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेते, कारण जर या लोकांना कळलं ना की या सगळ्यात मीही होती तर माझं काही खरं नाही. त्यापेक्षा ना आपण या सगळ्यापेक्षा वेगळं राहूया, बाजूला राहूया, अलिप्त राहूया, असाही विचार ती करत असते. दुसरीकडे अर्णव आणि आकाश जोरजोरात भांडणं करत असतात. मग आता त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत असतो. मग त्यांचं भांडण इतकं वाढत चाललेलं असतं ना की मुद्दामून ती दोघंही जण भांडत असतात. तिथे अंजली येते आणि अंजली आल्यावर ते त्यांना दोघांनाही शांत करायचा प्रयत्न करत असते. अंजली म्हणत असते की तुम्ही दोघंही का भांडताय, पण त्याच वेळेला घरातली सगळी मंडळीसुद्धा तिथे येतात आणि तेव्हाच ना लाईट्स अचानक ऑफ होतात. लाईट ऑफ झाल्यामुळे सगळ्यांनाच कळत नसतं की काय झालं, पण समोरून आता अंजलीला सरप्राईज देण्यासाठी वाढदिवसाचं ईश्वरी आणि नम्रताने तयारी केलेली असते आणि दोघीही जणी केक वगैरे घेऊन तिथे येतात. आणि दोघीही जणी जेव्हा तिथे येतात ना तेव्हा आता अंजलीला या शुभेच्छा वगैरे देतात. तर इकडे तर आता खूप जास्त खुश असते. अंजली म्हणत असते की कसलं भारी सरप्राईज दिलं यार तुम्ही, मी तर इमॅजिनच केलं नव्हतं की एवढं भारी सरप्राईज तुम्ही लोक मला द्याल. आवडले ना ताई सरप्राईज? हो हो आवडले. चला आता दोघांचंही नाटक बघितलं मी, काय भांडायचं नाटक करता, ॲक्टिंगही नीट जमत नाही, असंही अंजली त्या दोघांना बोलत असते आणि म्हणत असते की चला आता एक काम करा, पटकन आहे ना आपण बोलून घेऊया, म्हणजे कसं आपण आहे ना पटकन आहे ना वाढदिवसाचा केक वगैरे कट करून घेऊया, असं त्यांचं ठरतं. मग केक कटिंगसाठी सगळेजण एकत्र उभ्या असतात आणि जेव्हा एकत्र ते लोक उभे राहतात ना तेव्हा मात्र आता
अंजलीला केक कटिंग करायला सांगितलं जातं. तेच अजून जावई बापू कुठे आलेले नाही आहेत असंही वल्लरी म्हणत असते. तेच आता राकेश आलेला असतो. राकेश म्हणतो की अंजली मॅडम सॉरी यायला उशीर झाला, चला आपण केक कटिंग करूया. मग आता अर्णव जो आहे त्याने केक आणलेला असतो आणि त्यामुळे अंजली खूप जास्त खुश असते. रात्री 12 वाजता हा वाढदिवस सेलिब्रेट होत असतो. केक वगैरे कट केला जातो आणि त्याचबरोबर ती सगळ्यांनाच आता एक एक करून केक भरवते. आधी अर्णव, मग आकाश, मग ईश्वरी, मग नम्रता यांनासुद्धा आता अंजलीने केक भरवलेला असतो. तेच आता राकेश बोलत असतो की काय चाललं आहे ह्यांचा इमोशनल ड्रामा. मला तर ना या इमोशनल ड्रामाने ना नुसता वैताग आलाय. कधी एकदा हे सगळं संपतंय ना असं झालंय, असंही तो आता म्हणत असतो. तेच आता अंजली या राकेशला सुद्धा केक भरवायला पुढे येत असते. राकेश म्हणत असतो की मॅडम थांबा, मीच येतोय तिथे, तुम्ही येऊ नका. आणि असं बोलून तो आता पुढे येतो आणि मग तो तिला केक वगैरे भरवतो. केक वगैरे भरवून झाल्यानंतर इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. या दोघांनाही माहिती असतं की या राकेशचं काय नाटक चालू आहे ते. पण या राकेशने आता अंजलीला म्हटलेलं असतं की अंजली मॅडम, उद्या मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. उद्या तुमच्यासाठी ना मी छान अशी ग्रँड पार्टी ठेवली आहे तुमच्या वाढदिवसासाठी, आणि अशी पार्टी कधीच कोणी ठेवली नसेल. एवढी भारी पार्टी मी ठेवली आहे, त्यामुळे उद्या छान तयार वगैरे व्हायचं आणि यायचं. अंजली म्हणत असते की कशाला, तुम्हीच माझ्यासाठी आहात ना, हेच मोठं सरप्राईज आहे. पण तो काही अंजलीचं ऐकत नाही. दुसरीकडे सगळीजणं झोपलेली आहेत का याचं निरीक्षण ऑलरेडी इथे केलेलं असतं वल्लरीने. तेच आता वॉचमॅन झोपलाय हे बघते ती आणि हळूच ना ती गाडीची चावी घेते आणि गाडीच्या चावी घेतल्यानंतर अर्णवची गाडी बाहेरच पार्क केलेली असते. अर्णवच्या गाडीमध्ये तिला ती घोटाळ्याची फाईल टाकायची असते, जेणेकरून अर्णवला समजायला हवं ना की त्याच्या ऑफिसमध्ये किती घोटाळे घालून ठेवलेले आहेत या राकेशने. म्हणजे आता जी वल्लरी असते ना, ती स्वतःचं कातड वाचवण्यासाठी, स्वतःला सुरक्षित करण्यासाठी राकेशला आता चांगलंच फासावर लटकवायच्या तयारीत असते. म्हणूनच आता जी सात्विक फॅशनची घोळ घालून ठेवलेली जी फाईल असते ती फाईल तिने आता गाडीमध्ये ठेवून दिलेली असते गाडीच्या सीटवर, जेणेकरून जेव्हा अर्णव ती फाईल बघेल ना, तेव्हा अर्णव जो आहे ती फाईल बघितल्यानंतर नक्कीच ना काहीतरी वेगळा विचार करेल आणि आपण असे ना तसे पुरावे देतो आहोत. मग आता वल्लरी या सगळ्यामुळे खुश असते. दुसरीकडे राकेश हा आता बाहेर पडणार असतो, त्यासाठी तो आता स्वप्न रंगवत असतो. म्हणजेच त्याला लवकरच तिथून बाहेर पडायचं असतं आणि यासाठी त्याची आता स्वप्नांची दुनिया असते. पण वल्लरीने आता काम वाजवून बरोबर चावी वगैरे पुन्हा एकदा आणून जाग्यावर ठेवलेली असते. पण राकेश मात्र एका वेगळ्याच तंद्रीत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्णवने अंजलीसाठी रात्रभर जागून खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. तेच आता सकाळी अर्णव अंजलीच्या डोळ्यावर हात ठेवून अंजलीला हळूच का होईना बाहेर घेऊन येतो. अंजलीला जेव्हा तो बाहेर घेऊन येतो तेव्हा अंजली म्हणत असते की चिंटू तुझं काय चाललंय. पण आता अर्णव तिचं काही ऐकत नाही. अर्णव म्हणतो की ताई थांब ना जरा, बघ तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि त्याने लहानपणापासूनचे आतापर्यंतचे सगळे मुमेंट्सचे जे फोटो असतात ते एका वॉलला लावलेले असतात आणि ती वॉल खूप सुंदर अशी डिझाईन केलेली असते. त्यावर हॅपी बर्थडे द बेस्ट सिस्टर इन द वर्ल्ड असंही लिहिलेलं असतं आणि त्यामुळे अंजलीचे डोळे आता पाणावलेले असतात. अंजलीच्या डोळ्यात ना आता आनंदाश्रू येतात. मग कसं वाटलं सरप्राईज असं बोलून सगळीजणं तिला आता सरप्राईज देतात. मग अंजली त्या फोटोंकडे एक एक करून पाहू लागते, कारण तिच्यासाठी ते फोटोज ना म्हणजे एक वेगळीच मेमोरी होती आणि हे सगळं बघून ती आता खुश असते. तेच दुसरीकडे ती आता राकेशचा हात धरते आणि राकेशचा हात धरून राकेशला समोर घेऊन येते आणि बघत असते. बोलते की बघा ना आमच्या लहानपणापासूनचे फोटो, म्हणजे किती सुंदर केलं आहे हे सगळं तयार. चिंटू खरंच मला आवडलं तुझं हे सरप्राईज. मी तर कधीही विचार केला नव्हता की एवढं भारी सरप्राईज तू मला देशील, पण आज एवढं सुंदर असं सरप्राईज तू दिलंयस ना की तुला काय सांगू, असंही आता ती म्हणत असते. मग त्यावर अर्णव म्हणतो की ताई तुझ्यासाठी तर काहीसुद्धा करू शकतो. मग त्यातच आता आजीही बोलत असते की अगं अंजली तुझ्यासाठी रात्रभर चिंटूने जागरण केली आहे आणि हे पूर्ण तयार केलेलं आहे. त्याला हेच हवं होतं की ताईसाठी एक बेस्ट मोमेंट हवी. ताईला कधीही वाढदिवसाचं सरप्राईज जेवढं दिलं नसेल तेवढं सरप्राईज त्याला आज द्यायचं होतं आणि त्याचसाठी हे सगळी अरेंजमेंट त्यांनी केली, असंही आता आजी सांगत असते. त्यावर आता खूप जास्त आनंद खरं तर ना झालेला असतो
असतो तो म्हणजे अंजलीला. अंजली म्हणते की खरंच मी आज इतकी खुश आहे ना की तितकी खुश मी कधीच नव्हती. खरंच अर्णव, मला हे तुझा ना एकदम भारी सरप्राईज आवडलं आहे. सोबतच आता ईश्वरी तिथे उभी असते, कारण या सगळ्यामध्ये ना आकाशने सुद्धा सपोर्ट केलेला होता अर्णवला ते फोटोज वगैरे शोधायला. मग आता आकाशला सुद्धा क्रेडिट द्यायला हवं म्हणून ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, तुम्हाला माहिती आहे का, अर्णव सरांनी तर हे सजवलंय, पण सोबतच ना हे फोटो शोधण्यासाठी ना आकाशने ते पण खूप मेहनत घेतली. आकाश भाऊजीने सुद्धा रात्रभर जागरण केले आणि ते फोटोज शोधून शोधून अर्णव सरांना दिलेत आणि तेव्हाच तर हा कोलाज बनलाय, असंही ती आता म्हणत असते. तेव्हा अंजली म्हणते की माझे दोन्ही भाऊ ना अगदीच गुणी आहेत, म्हणजे मला जे आवडतं ते त्यांना बरोबर कळतं आणि तेच त्यांनी केलेलं आहे, असंही आता ती म्हणत असते. मग जेव्हा हे सगळं सरप्राईज बघितलं जातं ना तेव्हाच ना तिच्या हातात ही छोटीशी बाहुली असते, जी की त्यांची लहानपणीची ती बाहुली होती. ती बाहुली हातात घेऊन ती इकडे तिकडे बघत असते आणि तेव्हाच ना ती आता म्हणत असते की किती सुंदर सरप्राईज आहे ही लहानपणीची बाहुली आणि ह्या सगळ्या गोष्टी अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. तेच अर्णवने खूप सुंदर असं ग्रीटिंगही लिहिलेलं असतं, जे की स्वतःच्या अक्षरात स्वतःचे इमोशन्स त्यामध्ये असतात आणि ते ग्रीटिंग आता तो देतो. जेव्हा तो ग्रीटिंग तिच्या हातामध्ये देतो ना अंजली इमोशनल झालेली असते. अंजली आता ते ग्रीटिंग वाचायला सुरुवात करते, ज्यामध्ये अर्णवने स्वतःच्या शब्दामध्ये खूप सुंदर असं लिहिलेलं असतं, म्हणजेच माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस. आपले जे मुमेंट्स आहेत अगदीच मला तुझ्यासोबत आताही शेअर करायचे आहेत. माझी जरी एखादी पर्सनल गोष्ट असली तरी तीसुद्धा तुझ्यासोबत शेअर करायला मला आवडेल, असंही त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि हे सगळं लिहून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्यासाठी जेव्हा तू लहान असताना महत्त्वाची होतीस तशीच आतासुद्धा माझ्या आयुष्यात तू तितकीच महत्त्वाची आहेस, असं देखील त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि हे सगळं वाचून ना आता मात्र ती खूप जास्त इमोशनल झालेली असते. तिच्या डोळ्यात ना पाणी येतं आणि हे सगळं बघून तर ईश्वरी म्हणत असते की किती सुंदर लिहिलंय. मग आता पुन्हा एकदा अंजली अर्णवला मिठी मारते आणि ती म्हणते की खरंच आज रडवलंच रे चिंटू, मला आवडलं ही तुझं हे सरप्राईज, असंही आता ती म्हणू लागते आणि ती खूप जास्त इमोशनल झालेली असते. अर्णवही अगदीच तिला मायेने जवळ घेतो. अर्णवही तिला म्हणत असतो की ताई, कधीही तुला कोणतीही अडचण असेल ना तर तू फक्त हक्काने मला आवाज द्यायचा, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, असंही आता तो म्हणत असतो. इकडे आता वल्लरी त्या दोघांकडेही पाहत असते. तिला आता ह्या सगळ्या ज्या मुमेंट्स आहेत त्या बघायला आवडत असतात. तेच आता वल्लरी विचार करत असते की चला फायनली ती वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळेच तिला तो खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इथे एक स्लॅम बुकसुद्धा असते. ती स्लॅम बुकसुद्धा आता ईश्वरी देते. ईश्वरीने स्लॅम बुक दिल्याबरोबर आता ती स्लॅम बुक बघून ती अजूनच खुश होते, कारण ह्या स्लॅम बुकमध्ये ह्यांचे लहानपणीचे सगळे मुमेंट्स असतात. म्हणजे लहानपणी जेव्हा जेव्हा त्यांच्या आयुष्यात काही घडायचं तेव्हा त्या स्लॅम बुकवर ते दोघंही जण लिहायचे. म्हणजेच आईने रिपोर्ट कार्डपासून तुम्हाला वाचवलेस हे सुद्धा अर्णवने लिहिलेलं असतं. सोबत त्यांची 10 रुपयाची नोट ही सुद्धा त्याने चिपकवलेली असते. जे काही बेस्ट मुमेंट्स असतात ते स्लॅम बुक्समध्ये त्याने लिहिलेले असतात आणि ती स्लॅम बुक्स अजूनही जपून ठेवलेली आहे म्हटल्यावर अंजली खूप जास्त खुश असते, हॅप्पी असते. तिला एकदम भरून आलेलं असतं आणि हे सगळे मुमेंट्स आज पुन्हा नव्याने तिला जगायला भेटत असतात. त्यामुळे तिला एक वेगळाच आनंद झालेला असतो. ती आता पाहतच राहते आणि दुसरीकडे घरात सगळेजण खुश असतात. नम्रता, आकाश, अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा. पण इथे या राकेशला मात्र या सगळ्याचा कंटाळा आलेला असतो. तो म्हणतो काय चाललाय हा इमोशनल ड्रामा, कधी संपतोय हा ड्रामा, वैताग आलाय, कधी एकदा इथून हा निघून जातोय ना असं झालंय. तेवढ्यातच त्याला त्याच्या मोबाईलवर त्याच्या मलेशियाचं तिकीटसुद्धा आलेलं असतं आणि त्यामुळेच ना तो एका वेगळ्याच तंद्रीमध्ये असतो. तर तो म्हणत असतो की चला चला आवरा लवकर. आणि दुसरीकडे मात्र आता बिचारी अंजली ही हॅप्पी असते. ती म्हणत असते की कधीच मला एवढं भारी गिफ्ट भेटलं नव्हतं जेवढं भारी गिफ्ट मला आतापर्यंत भेटलेलं आहे. हा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही, असंही ती आता म्हणत असते. तेव्हाच ना ईश्वरी ही खूप जास्त खुश असते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की इथे पूर्ण सगळीकडे धूर झालेला असतो आणि संपूर्ण ठिकाणी धूर झाल्यामुळे आता ह्या लोकांना विचार पडतो की हा धूर कसा काय एवढा झाला. पण हे सगळं घडवणारा राकेश होता आणि त्यामध्ये प्लॅनमध्ये ऑलरेडी सगळेजण सहभागी होते, त्यामुळे ही लोक काहीच करू शकणार नव्हते. मग आता जेव्हा तो ईश्वरीला स्पर्श करतो तेव्हा ईश्वरी डोळे उघडते आणि त्याचा थोबाड फोडते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.